नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेमध्ये तुमचं स्वागत आहे. मराठा समाजाला राज्यातल्या नोकरी आणि शिक्षणामध्ये 16% आरक्षण राज्य सरकारनं दिलेलं आहे. तसं विधेयक आज विधिमंडळात एकमतानं मंजूर झालेलं आहे. पण पुढची लढाई ही काहीशी बिकट दिसते आहे. मराठा समाजाला पूर्ण विश्वासात घेऊन हे आरक्षण दिलं गेलं असा दावा सरकार जरी करत असलं तरी कायदे तज्ञ असतील किंवा मराठा समाजातलेच तज्ञ असतील किंवा ओबीसी नेते असतील, या सर्वांचं एकमत आहे ते म्हणजे हे आरक्षण पुन्हा एकदा हायकोर्टाच्या कसोटीवरती टिकणार नाही. जर का ते टिकणार नसेल तर मग ते राज्य सरकारनं नेमक्या कोणत्या कसोटीवरती दिलंय ते आपण तपासून बघणार आहोत. आणि दुसरं म्हणजे जर का हायकोर्टात टिकेल असं हे आरक्षण ठेवायचंच असेल तर मग जे संघटक आहेत, जे आंदोलक आहेत, जे राजकीय पक्ष आहेत, सत्ताधारी, विरोधक, इतर संघटना, या सर्वांची जबाबदारी आहे की हे आरक्षण कसं टिकेल आणि मग त्यासाठी काय केलं पाहिजे यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये 2 याचिकाकर्ते आहेत. एक म्हणजे राणे समिती जेव्हा गठीत झाली होती तिच्या विरोधात ओबीसी समाजाच्या वतीनं ज्यांनी याचिका टाकली होती ते मृणाल ढोले पाटील. दुसरे म्हणजे दिलीप अलोनी, ज्यांनी खुल्या वर्गाकडनं मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. त्याचबरोबर आपल्यासोबत 3 आमदार आहेत ज्यांनी विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणासाठी आग्रह धरला, आपली आग्रही भूमिका विधिमंडळाच्या पटलावरती मांडली. ते म्हणजे भाई जगताप, काँग्रेसचे आमदार, त्याचबरोबर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, शिवाय आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार नितेश राणे सुद्धा आहेत. याबरोबरच आपल्यासोबत डॉक्टर सुधीर गव्हाणे आहेत. डॉक्टर सुधीर गव्हाणे हे सध्याच्या राज्य मागासवर्ग आयोगा, ज्या आयोगानं शिफारसीचा अहवाल हा राज्य सरकारकडे दिला, त्या आयोगाचे विद्यमान सदस्य आहेत. म्हणजे त्या आयोगाचे सदस्य आहेत डॉक्टर सुधीर गव्हाणे. मी सर्वांचं या चर्चेत स्वागत करतो. थोड्याच वेळापूर्वी जेव्हा कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान भवनामध्ये पत्रकारांजवळ आले तेव्हा ते काय म्हणालेले आहेत, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते बोललेले आहेत. ते काय बोललेले आहेत ते यासाठी ऐकायचं आहे कारण त्यांच्या बोलण्याचाच रेफरन्स आपल्याला आपल्या चर्चेत घ्यायचा आहे. बघूया मुख्यमंत्री काय म्हणतात. माझं मत असं आहे की हे जे काही आरक्षण मिळालेलं आहे हे संपूर्ण समाज एकत्रितपणे ही मागणी करत होता. समाजाच्या मागणीला सरकारने प्रतिसाद दिला पाहिजे, तो प्रतिसाद आम्ही दिला. यामध्ये ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि हे सगळ्यांचं श्रेय आहे. सरकारचं तर आहेच, पण सरकारला ज्यांनी ज्यांनी मदत केली, मार्गदर्शन केलं, तर सगळ्यांचा हिस्सा आहे. की मागच्या वेळेस आरक्षण दिल्यानंतर कोर्टामध्ये ते गेलं त्यावेळेस कोर्टाने काही मुद्दे उपस्थित केले होते, ज्यात विशेषतः सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड घोषित करण्याचा अधिकार हा केवळ राज्य मागासवर्ग आयोगाला आहे. आणि ती प्रक्रिया त्यावेळेस पूर्ण झाली नव्हती. त्यावेळेस कमिटी तयार झाली होती आणि कमिटीने दिलेला तो निर्णय होता आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयाने तो निर्णय मान्य केला नाही. त्यासोबत माननीय उच्च न्यायालयाने त्यावेळेस ज्या ज्या काही डेफिशियन्सीज सांगितल्या होत्या त्या आम्ही या कायद्यामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. आणि 50%च्या वर ज्यावेळेस आपल्याला आरक्षण द्यावं लागतं त्यावेळी एक्स्ट्रॉर्डनरी परिस्थिती काय आहे हे देखील सांगावं लागतं. त्या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातच ही शिफारस करताना ती परिस्थिती काय आहे हे मागासवर्ग आयोगाने सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्या ज्या मुद्द्यांवर मागच्या वेळी माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती त्या सगळ्या मुद्द्यांचं नीट अभ्यास करून आणि त्याच्यावर तोडगा शोधून कायदेशीर दृष्ट्याने आपण हे या ठिकाणी केलेलं आहे. ओबीसीच्या आरक्षणाला पूर्णपणे संरक्षण देणारं कलम हे या कायद्यामध्येच टाकलेलं आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारची शंका ही योग्य नाही आहे. मुळात देशाच्या संविधानाने आरक्षण देण्याकरता जे काही निकष ठरवले आहेत, SC आणि STच्या व्यतिरिक्त कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहेत अशा प्रकारचं जोपर्यंत घोषित होत नाही तोपर्यंत आरक्षणच देता येतं. त्यामुळे आणि ते अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाला आहे आणि राज्य मागासवर्ग आयोगाने अभ्यासाअंती त्यांना शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घोषित केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं
की विनाकारण कुठल्याही समाजामध्ये आशंका तयार करून समाज समोरासमोर आणण्याचं हे जे काम काही लोक करतायत ते अतिशय चुकीचं आहे। ओबीसीचं आरक्षण हे पूर्णपणे सेफ ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणीही वाटेकरी नाही। हे आरक्षण त्याच्या बाहेरचं आरक्षण आहे आणि कायद्यातही तरतूद केली आहे की कायद्याच्या कलमाद्वारे ओबीसीचं आरक्षण हे सेफ केले। या संदर्भात गुन्हे वापस करण्याच्या संदर्भात आम्ही GR 1 महिन्यापूर्वीच काढला। त्या GRच्या अनुसार आतापर्यंत जवळजवळ माझी माहिती अशी आहे की 200 गुन्ह्यांच्या बद्दलचा निर्णय देखील झाला परत घेण्याच्या संदर्भात। 300 गुन्ह्यांच्या संदर्भातला निर्णय आता त्या ठिकाणी ती समिती करते आहे आणि 46 गुन्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये पूर्णपणे फुटेज उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये जो GR आपण काढलेला आहे त्या GRच्या कक्षेत ते बसत नाही। बाकी सगळे गुन्हे जवळजवळ 500 गुन्हे त्यात बसतायत, ते सगळे परत घेण्याची प्रक्रिया ही सुरू झाली। मुख्यमंत्र्यांनी जी प्रश्न अनेकांच्या मनात उफाळून आलेली आहेत त्या प्रश्नांवरती उत्तरं दिलेली आहेत। मी थेट जातोय डॉक्टर सुधीर गव्हाणे यांच्याकडे। राज्य मागासवर्ग आयोगाचे ते सदस्य आहेत, ज्या आयोगानं मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा अहवाल दिलेला आहे। डॉक्टर सुधीर गव्हाणे, जे आरक्षण मिळालेलं आहे की राज्यातल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण, राज्यातल्या सेवा भरतीमध्ये नोकरी आणि 16%, हे आरक्षण तुम्ही दिलेल्या शिफारशींना धरून आहे का? तुम्ही 16%ची शिफारस आयोगातर्फे केली होती का? आणि जर का आयोगाच्या शिफारशीवरच हे आरक्षण दिलं असेल तर हे कायद्याच्या कसोटीवरती टिकेल का? प्रथम स्पष्ट करू इच्छितो की मी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य नव्हे। मी मागासवर्ग आयोगाचा सामाजिक शास्त्रज्ञ म्हणून तज्ञ सल्लागार होतो आणि त्यामुळं मागासवर्ग आयोगासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण कसं मोजायचं, त्याच्या संबंधी सैद्धांतिक दृष्टिकोन कसा असायला हवा, भारतीय आणि जागतिक स्तरावर त्या संबंधीच्या भूमिका काय आहेत, या चौकटीच्या संदर्भामध्ये आयोगाला सल्ला देण्याचं काम मी केलेलं आहे आणि त्या संबंधी माझा एक स्वतंत्र असं मत आयोगाच्या अहवालामध्ये समाविष्ट केलेला आहे। हा एक मुद्दा। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की घटनेनुसार कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर पहिली गोष्ट, पहिली अट अशी आहे की त्या समाजाचं शासकीय नोकऱ्यांमध्ये, निमशासकीय नोकऱ्यांमधलं प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अपुरं असेल आणि अपुरं आहे असं सिद्ध होत असेल स्वतंत्र मागास आयोगाच्या संशोधनानुसार, अधिकृत आकडेवारीनुसार, तरच त्या समाजाला आरक्षण देता येऊ शकतं। दुसरा मुद्दा असा आहे की याशिवाय घटनेच्या तरतुदीनुसार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे समाज मागासलेले आहेत, जे वर्ग मागासलेले आहेत, त्या वर्गांना आरक्षण देता येऊ शकतं। म्हणजे दोन अटी आहेत, सरकारमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व कमी असलं पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणात आणि ते सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले असले पाहिजेत। या दोन्ही अटींची पूर्तता करणारा समाजच आरक्षणाचा भागीदार होऊ शकतो। अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट आणि अनुसूचित जमाती या घटनेमध्येच डिफाईन केलेले आहेत, त्याचं व्याख्यीकरण केलेलं आहे। त्या वर्गामध्ये जे वर्ग जाऊ शकत नाहीत त्या समाज घटकांना, पण जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत, आपल्या चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार आणि आपल्या जाती व्यवस्थेनुसार, ही आपली चातुर्वर्ण आणि जाती व्यवस्था ही फक्त माणसाचं वर्गीकरण विभागणी करत नाही तर माणसाच्या दर्जाचं विभागणीकरण करतं। इतकंच नव्हे तर माणसांच्या व्यवसायाचं विभागणीकरण करतं आणि त्याहूनही पुढे म्हणजे हे माणसांची वर्गवारी करत असताना माणसाची आर्थिक वर्गवारी पण करतं। त्यामुळे ती आर्थिक विभागणी आहे, ती सामाजिक विभागणीकडे आहे आणि ते स्तरीकरण आहे। आणि त्यामुळं जो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला समाज असतो तो आपोआपपणे हा आर्थिक दृष्ट्याही मागासलेला असतो। हे भारतीय समाजाचं चातुर्वर्ण आधारित असल्यामुळं आणि जाती व्यवस्थेवर आधारित असल्यामुळं वास्तव आहे। मराठा समाज हा महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सर्व शेतकरी समाज
हे महात्मा फुलेंनी क्षुद्र वर्गामध्ये मोडणारे आहेत असं वर्णन केलेलं आहे आणि अतिशूद्र हे दलित आणि आदिवासी आहेत. आणि त्यामुळं जे शेतकरी वर्ग आहेत, ज्या शेतकरी जमाती आहेत, त्या सर्व शेतकरी जमाती क्षुद्र या वर्गामध्ये मोडतात आणि त्यामुळं ते इतर मागास वर्ग किंवा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गामध्ये मोडतात. जर आपण 100 वर्षापूर्वीची शेतकरी समाजाची, ज्याच्यामध्ये मराठा समाज येतो, जर आर्थिक स्थिती पाहिली आणि सामाजिक स्थिती पाहिली आणि त्यांची शैक्षणिक स्थिती पाहिली तर आपल्याला असं दिसेल की त्यांचं साक्षरतेचं प्रमाण हे 5 ते 7% होतं, महिलांचं प्रमाण 2% होतं. सामाजिक स्तरामध्ये हा वर्ग क्षुद्र मानला गेलेला होता आणि त्यामुळं या समाजाला शेती करणं बाध्य होतं. दारिद्र्य, गरिबी आणि सामाजिक दृष्ट्या खालच्या उतरंडीमध्ये असणारा हा जो समाज आहे त्या समाजाचा भाग मराठा समाज होता. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की 1901 साली आपल्या या महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकरी जमाती या कुणबी जमाती म्हणून ओळखल्या जात होत्या. आणि त्या काळामध्ये जर आपण आकडेवारी पाहिली आपल्याला असं दिसतं की जेव्हा पेशवाई गेली आणि आपल्याला इंग्रजांचं राज्य आलं असं आपल्याला दिसतं, त्यावेळेला असेच चित्र होतं की 1901च्या जनगणनेमध्ये असं दिसतंय की मराठा मानणारा वर्ग जो आहे तो 5 ते 7% महाराष्ट्रामध्ये होता आणि कुणबी मानणारा जो वर्ग आहे तो 21 ते 22%, 24% पर्यंत होता. 1931 साली हे जनगणनेमध्ये हे चित्र असं झालं की मराठा समाजाची संख्या 27% गेली, 25 ते 27% गेली आणि कुणबी समाजाची संख्या ही 21-22% 8 ते 9% आली. याचा अर्थ असा झाला की शिवाजी महाराजांच्या कार्यामुळं आणि शाहू महाराजांच्या आणि सत्यशोधक चळवळीच्या, महात्मा फुलेंच्या चळवळीमुळं जो कुणबी समाज होता त्या कुणबी समाजाने आपण मराठा आहोत असं जनगणनेमध्ये सांगितलं आणि त्यामुळं मराठा समाजाची लोकसंख्या झाली. आज अशी परिस्थिती आपल्याला दिसायला मिळते. एक विचित्र स्थिती म्हणता येईल की 1931 साली कुणबी समाज आपण मराठा आहोत असं सांगत होता. ते एकच शेती जमातीतला वर्ग होता. माळी असोत, धनगर असोत, वंजारी असोत, हे सगळ्या जाती शेती करणाऱ्या जाती आहेत, पशुपालन करणाऱ्या जाती आहेत, शेतीवर आधारित जाती आहेत आणि हा एक वर्ग होता. आणि त्यांनी आज अशी स्थिती आहे की मराठा समाज म्हणतोय की आम्ही सुद्धा कुणबी समाजासारखेच आहोत, कुणबीच आहोत, आमच्यात आणि त्यांच्यामध्ये अंतर आहे. परिस्थिती असं आहे की सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या हा समाज अत्यंत दयनीय स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. आणि माझं असं मत आहे वैयक्तिक की मराठा समाजातला 75% समाज हा त्यांचं जे आर्थिक दृष्ट्या स्थिती आहे ती स्थिती, उदाहरणार्थ पाहिलं तर समजा 30 एकरचं जे कुटुंब होतं मराठा समाजातलं आणि माळी समाजातलं, धनगर समाजातलं किंवा आपण वंजारी समाजातलं किंवा ज्या शेती जमाती आहेत त्यांचं आज अशी स्थिती झाली आहे की जमीन धारणा ही 3 पिढ्यामध्ये कमी कमी होऊन ते 1 ते 2 एकर मालकीचे अधिकारी झालेले आहेत. आणि त्यामुळं 1 एकर जमीन धारणा ही सस्टेनेबल नाही. पूर्ण भारताची आकडेवारी जर बघितली तर 85% शेतकरी हे सीमांत शेतकरी, मार्जिनल फार्मर्स आहेत आणि त्याचबरोबर ते अल्पभूधारक शेतकरी आहेत. ठीक आहे, पण याला एक आर्ग्युमेंट असतं नेहमी. आता आयोगानं अहवालामध्ये सांगितलं की 30%च्या आत म्हणजे 30% मराठा समाज आहे. नेहमी असं आर्ग्युमेंट मांडलं जातं विरोधी बाजूकडनं की एवढे आमदार आहेत, एवढे साखर कारखाने आहेत, एवढे शिक्षण सम्राट आहेत, पण समाजाची लोकसंख्या बघितली जात नाही की त्या लोकसंख्येच्या मानानं ते जी मुठभर लोक आहेत त्यांच्यावरून समाज श्रीमंत आहे, समाज हा वरचढ आहे, सत्ताधारी आहे असं जे पसरलेलं आहे. मी नितेश राणे यांच्याकडे आवर्जून जातो कारण या अभ्यासासाठी नितेश राणेंनी राज्यभर दौरे केले आहेत, मला माहिती आहेत. नितेश राणे हे जे पसरलेलं मिसकन्सेप्शन आहे अनेकांच्या मते की मुठभर आमदार बघायचे किंवा समाजाची संख्या किती आहे त्या निमित्तानं आमदार तेवढे होतील याचा विचार करायचा नाही किंवा मुठभर शिक्षण सम्राट बघायचे, साखर सम्राट बघायचे आणि बघा तुमच्या समाजामध्ये इतकी श्रीमंत लोक आहेत, तुम्हाला कशाला हवंय आरक्षण असा म्हणणारा सुद्धा वर्ग आहे नितेश राणे. पण अशा पद्धतीने द्वेष आणि गैरसमज पसरवणारे प्रत्येक समाजाकडे बघणारे लोक असतात.
ते काय फक्त मराठा समाजाकडेच बघणारे लोक असं नसतात, प्रत्येक समाजाकडे असतात. ज्यांना त्या समाजाला काय भेटायला लागलं किंवा त्या समाजाला जे काय हक्काचं मिळायला लागलं तर लगेच ह्यांचे तुणतुणे सुरू होतात. मग असे लगेच कार्यक्रम तयार होतात. म्हणजे पूर्ण पद्धतीने आता माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी ज्या पद्धतीने सखोल माहिती दिली आणि जी माहिती त्या अहवालाच्या निमित्ताने बाहेर आलेली आहे, जी माहिती राणे समितीच्या अहवालाच्या माध्यमातून बाहेर आलेली, आता ह्याच्यानंतर मागासलेला पण सिद्ध झालेला आहे ना. मग तरीही ती चर्चा करत राहायची, तरीही मग प्रश्नचिन्ह निर्माण करत राहायचा आणि मग मराठा समाजाला काय भेटायला लागलं तर मग लगेच मग अशा पद्धतीचे कार्यक्रम घ्यायचे. मग कोणाला त्याचे बाईट वाचायचे, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं. अहो, अन्य लोकांच्या जेव्हा अधिकाराचं काही त्यांना भेटत असतं किंवा अन्य लोकांच्या आरक्षणाबद्दल असं कोण बोलण्याचा विचार करू शकतात का तुम्ही? हाच कार्यक्रम अशी जी मागासवर्गीय समाजाला ज्यांना आता आज आरक्षण आहे त्यांच्याबद्दल असा कार्यक्रम घेऊ शकता का तुम्ही? आणि असे प्रश्न तज्ञ बोलू शकता का की तुमचं आरक्षण काढल्यावर तुम्हाला काय वाटेल असं तुम्ही विचारू शकता का? मग हे सगळे प्रयोग आणि मग हे सगळे कार्यक्रम फक्त मराठा समाजाच्या वेळी का, हा मुळामध्ये माझा प्रश्न आहे. आज मराठा समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमुळे खरं म्हटलं तर आज काहीतरी मिळालेलं आहे, त्यांचा अधिकार मिळालेला आहे. जो मागासलेला समाज होता, त्याचा हक्क होता, आमच्या मुला मुलींना ऍडमिशन, नोकऱ्यांमध्ये जो अधिकार हवा होता तो मिळालेला आहे. तर मग हे सगळे कार्यक्रम आता कशाला आम्हाला जल्लोष करून दे, आम्हाला उद्या आमचं घडणाऱ्या भविष्याला आकार घेऊन दे. मग आम्हाला पण उत्साहामध्ये राहण्याचा अधिकार आहे ना. म्हणजे दुसऱ्या कोणाला प्रश्न विचारायचे नाही, फक्त मराठा समाजाचा जेव्हा विषय येईल तेव्हा मग तुम्हाला काय वाटतं, आम्हाला काय वाटतं, हे सगळे जरा प्रकार आहेत ना, ते कुठे ना कुठेतरी समाजाने याची दखल घेतली पाहिजे. आणि हे सगळे प्रयोग आमच्यावरच का घडतात आणि मग हे कसे थांबले जातील याबद्दल पण समाजाने आजच्या क्षणामध्ये विचार केला पाहिजे. ठीक आहे भाई जगताप, आता विधिमंडळामध्ये जेव्हा विधेयक मंजूर झालं तेव्हा परिषदेमध्ये तुम्ही सुद्धा होतात, तुम्ही सुद्धा बोललात. तुम्ही समाधानी आहात का? SC BCचं जे 16% आरक्षण पुन्हा तुमच्या मागच्या सरकारने जे दिलं होतं तेच आरक्षण आहे, फक्त आता याला राज्य मागासवर्ग आयोगाच्या अधिष्ठानाचं एक लेबल, ज्याला आपण म्हणूया शिक्कामोर्तब झालेला आहे, त्याचं अधिष्ठान मिळालेलं आहे. म्हणजे वैधानिक दृष्ट्या राज्य मागासवर्ग आयोग यांनी त्यावरती मोहर लावलेली आहे की होय, मराठा समाज मागासलेला आहे, आता तुम्ही SC BCचं 16% आरक्षण द्या, म्हणून हे विधेयक मंजूर झालेलं आहे. पण पुढची लढाई ही मोठी आहे. उद्या स्टे घेतला जाणार, तसे प्रयत्न होणार, कदाचित राज्य सरकार कॅवेट आधीच दाखल करेल, पुन्हा स्टे आणि कॅवेट मध्ये लढाई होईल. पुढची लढाई लढावी लागणार आहे. आशिष जी, असं आहे की एक थोडासा लांब आहे, मी एखाद मिनिट मला जास्तचा लागेल, आपण तो द्याल अशी मला अपेक्षा आहे. सर्वात प्रथम एक तर असं आहे की आपण एक वाक्य म्हणालात की मागच्या सरकारने जे 16% आरक्षण दिलं होतं तेच आरक्षण पुढे या सरकारने ते कायम केलेलं आहे. आता आपण राणे समितीचा अहवाल जो होता त्याच्याकडे थोडंसं जाऊ. हायकोर्टाने काय आक्षेप घेतला होता, का स्टे केलं, तर टेक्निकल मुद्द्यावर केलं. हायकोर्टाने असं सांगितलं की एखाद्या समाजाचा मागासलेपण हे सिद्ध करण्यासाठी जे एक्सपर्ट आता म्हणत होते ते खरंच आहे, त्यांनी खूप चांगली आणि सखोल माहिती दिली. नितेश म्हणाला ते बरोबर आहे. आणि त्यामध्ये त्याला, कारण ही घटनात्मक तरतूद आहे आणि त्यामुळे राणे समितीला जरी वैधानिक असं काही अधिष्ठान जरी नव्हतं तरी सुद्धा राणे समितीने केलेलं काम हे फार मोठं होतं. आपण लक्षात ठेवा, सॅम्पलचा जो साईज होता तो जवळजवळ 17.5 लाख ते 18 लाख कुटुंबांचं त्यांनी सर्वेक्षण केलं होतं. आणि आता याने जो मागासवर्गीय आयोगाने सुद्धा जो सर्वे केलेला आहे तो तेवढा मोठा नाहीये. तरी सुद्धा जर आपण आकडेवारी पाहिलं, अगदी आकड्याच बोलू, काय मागासवर्गीय आयोगाने हे केलेलं आहे, काय सांगितलं होतं हायकोर्टाने की बाबा तुम्ही मागासवर्गीय आयोगाकडनं ही समाजाची स्थिती आहे ती समोर आणा, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या याने सुद्धा किंवा सामाजिकदृष्ट्या मागासलेला हे सिद्ध करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने हा या आयोगाला दिलेला आहे. आणि त्याच्या आधारावर तो स्टे झाला होता. बाकी दुसरं काहीही कारण नव्हतं. हे मला मुद्दाम इथे अधोरेखित करावंसं वाटेल. आता
या आयोगाने जर तुम्ही शिफारसी बघितल्या तर काय ते या आयोगाने शिफारसी दिल्यात, 76.86% हा समाज हा शेतीमधला आहे. या आयोगाने काय आणखीन शिफारस दिले, 70% समाजाकडे याचं कच्च्या घरामध्ये राहणार आहे. काय दिलं आणखीन त्याने याच्या दृष्टीने, जवळजवळ 28% समाज हा याच्या गरीब रेषेच्या खाली, गरिबी रेषेच्या खाली आहे. म्हणजे सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या किंवा याच्या दृष्ट्या हा समाज मागास आहे अशा पद्धतीची शिक्कामोर्तबच या आयोगाने केलेला आहे. जो राणे समितीने सुद्धा केला होता त्याला फक्त वैधानिक त्याला चौकट असायला पाहिजे होती, जी असायला पाहिजे, कारण आपल्या त्याच्या घटनेप्रमाणे ते असायला पाहिजे. आणि मग आता आपण जी चर्चा करत होतात किंवा इतर कोणी चर्चा करत असेल मला माहित नाही, परंतु जर आपण 30% समाज जरी पकडला तरी आज 11.5 कोटी जनता ह्या महाराष्ट्राची आहे. त्याच्यामध्ये 30% जरी म्हणाल तर जवळजवळ 3.5 कोट मराठा आहे. एवढी मोठी संख्या असलेला समाज या देशामधल्या कुठल्याही राज्यात नाही. एक समाज असलेलं कुठलंही राज्य नाहीये. आता ह्या 3.5 ते 4.25 कोट याच्यामध्ये समजा 1000 आमदार असतील, समजा 500 मंत्री असतील किंवा आणखीन काही 100 शिक्षण संस्था असतील, म्हणजे समाज सगळा 3.5-4 कोट समाज हा श्रीमंत झाला. अशा प्रकारच्या ज्या काही एक परसेप्शन तयार केलं गेलं होतं, एक वातावरण काही लोकांनी जाणीवपूर्वक तयार करून दिलं होतं. आज त्याच्यावर खऱ्या अर्थाने ह्या समाजाची अवस्था जी काय आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं, जे राणे समितीने सुद्धा केलं होतं. आणि म्हणून मला या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटेल की 16% आरक्षण जे आघाडी सरकारने राणे समितीच्या आधारावर अध्यादेश काढून जो केला होता त्याच्यावर शिक्कामोर्तब या सरकारने घटनेच्या चौकटीत राहून मागास वर्ग आयोगाचा पूर्ण अहवाल तपासून त्याच्या ज्या ह्या आहेत तरतुदी त्याच्या आधारे हा समाज मागासलेला हे सिद्ध केलेला आहे. आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळणं आवश्यक आहे आणि ते मिळेल असे आम्ही आशावादी आहोत. असा मी तरी आशावादी आहे. आणि म्हणून त्यांचं हे करत असताना मला मुद्दाम सांगावंसं वाटेल की जर समजा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखीन काही जर गोष्टी निघाल्या भविष्यामध्ये, ज्या निघण्याची शक्यता आहे मला माहिती आहे, कारण काय गप्प बसणार नाही कोण, काही ना काहीतरी सुरू होतील. परंतु क्रिमी लेअर असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑलरेडी आहेत. आपल्याला आणखीन एकाच गोष्टीची पुष्टी जोडतो अर्ध्या मिनिटामध्ये. आपल्या घटनेच्या कलम 15(4) प्रमाणे आणि 16(4) प्रमाणे एखाद्या समाजाचं मागासलेपणाची जी काही व्याख्या केलेली आहे आणि जी याने करायची आहे, मागासवर्गीय आयोगाने करायची आहे, त्याच्यानुसार आत्ता मराठा समाज हा मागासलेला हे सिद्ध झालेला आहे. आणि मग घटनेच्या 15(4) प्रमाणे 16(4) प्रमाणे जर तो मागासलेला समाज असेल तर त्याला आरक्षण मिळालं पाहिजे असं घटनेतच लिहिलेलं आहे. आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेलं आहे. मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये कुणाच्या मनामध्ये शंका कुशंका असता कामा नयेत. आणि त्याची प्रक्रिया ही याच्यासाठी मराठा समाज हा गेली 25 वर्ष लढत होता. मी सुद्धा त्या चळवळीतला माणूस आहे. मी सुद्धा अनेक वर्ष त्या चळवळीमध्ये अगदी काम केलेलं आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज जर घटनेच्या चौकटीमध्ये जर या समाजाला आरक्षण मिळत असेल तर कुणाला त्याचं वाईट वाटण्याचं कारण नाही. आणि हा समाज वारंवार म्हणत होता, आम्ही वारंवार म्हणत होतो, अस्तित्वात असलेल्या 52% कसल्याही प्रकारचा धक्का न देता, म्हणजेच मागासवर्गीय असतील, इतर प्रवर्ग असतील, विशेषतः ओबीसी असेल, त्यांच्याही आरक्षणाला जराही धक्का न लावता तो मिळाला पाहिजे. ते 16% आहेत. आणि म्हणून आजच्या घडीला महाराष्ट्राचं आरक्षण हे 68% आहे. 68% महाराष्ट्राचं आरक्षण आहे. आणि मागच्या सरकारने सुद्धा ते 16% हे केल्यामुळे ते 68%च होतं. कोर्टातनं थांबल्यामुळे ते परत 52%वर आलं होतं. हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटेल. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे कारण वेळेचं कंपल्शन आहे. ब्रेक नंतर प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये दिलीप अलोनी आणि मृणाल ढोले पाटील आहेत, त्यांच्याकडे सुद्धा जायचं आहे, पण ब्रेक नंतर.
ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आरक्षण तर मिळालं, पण त्याचं आता रक्षण राज्य सरकार कसं करतंय हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच मी जातोय भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे. प्रवीण दरेकर, मुख्यमंत्र्यांनी किंवा इतर मंत्र्यांनी असे संकेत दिलेले आहेत की काही घाबरू नका, आम्ही वकिलांची फौज उभी करू, वेळप्रसंगी कॅवेट दाखल करू, स्टे तर येऊ द्या, मग पुढची लढाई लढू. तुम्ही सुद्धा आरक्षणासाठी आग्रही होतात, सरकारच्या वतीनं सरकारला सांगत होतात की आरक्षण देणं कसं गरजेचं आहे. मला तुम्हाला एक साधा प्रश्न असा विचारायचा आहे जो अनेकांच्या मनात आहे. फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, SMS असेल, त्याद्वारे त्यांनी एकमेकांना विचारलेला आहे. तो म्हणजे मराठा समाजाची जी वोट बँक आहे तिची धास्ती ही सर्वच राजकीय पक्षांना आहे, ती भाजपला सुद्धा असणं साहजिकच आहे. आणि म्हणूनच सर्वांनी एकमताने विधेयक मंजूर केलेलं आहे, अशा कॉमेंट्स फिरतायत. त्याला सरकारकडे काय उत्तर? नाही, कसं आहे माहीत आहे, या विषयाकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजकारणापलीकडे जाऊन आशिषजी पाहिलेलं आहे. आपण जर बघाल तर या देशामध्ये आपण सर्व जाती धर्माचे प्रांताची लोक संविधानाच्या अंतर्गत एकत्रित राहतो. हा आपल्या लोकशाहीचा खऱ्या अर्थाने फार मोठा आत्मा आहे. आता जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार त्या ठिकाणी सांगितलं की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या ठिकाणी देऊ आणि तशा प्रकारचं स्वतंत्र कलम विधेयकामध्ये त्या ठिकाणी टाकून आज ओबीसींचं आरक्षण संरक्षित करून विशेष प्रवर्गाच्या माध्यमातून मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचं निर्णय विधेयक आज त्या ठिकाणी पारित झालं. आशिषजी, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जर राजकारण करायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या भूमिका घेतल्या, आपण जर बघाल की त्या भूमिकांना एक एक टप्पे जसजसे पार होत होते त्यावेळेला कुठेही श्रेयवादासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी भूमिका घेतली नाही. तर हा जो प्रलंबित गेले अनेक वर्षाचा विषय आहे तो मला कशाही पद्धतीनं टॅक्टफुल पद्धतीनं कायद्याच्या चौकटीत बसून माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये जो उपेक्षित समाज, जरी त्या ठिकाणी मराठा समाज काही मुठभर लोक श्रीमंत असतील, त्या ठिकाणी महत्त्वाच्या स्थानावर असतील, पण मगाशी भाईंनी जो उल्लेख केला तो आज बहुतांशी समाज आज त्या ठिकाणी मागासलेल्या अवस्थेमध्ये शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या होता. आणि म्हणून ज्या गेल्या आदरणीय राणेसाहेब यांनी समिती केली होती आणि त्या ठिकाणी राणेसाहेबांच्या पुढाकारानं मागच्या गव्हर्नमेंटमध्ये आरक्षण दिलं होतं आणि कोर्टाने नाकारल्यानंतर ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अहवाल मागवून त्या अहवालावर ॲक्शन टेकन रिपोर्ट घेऊन आज एक राज्यामध्ये क्रांतिकारी आणि ऐतिहासिक असा आरक्षणाचा मराठ्यांचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. मला खरं म्हणजे आशिषजी, आपण राजकारणाची श्रेयवादाची लढाई त्या ठिकाणी आपण बोललात. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सर्व समाज घटकांना त्या स्तरावर न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली. मराठ्यांचं आरक्षण ऐरणीवर असताना, अंतिम टप्प्यात असताना, विधेयक होण्यापूर्वी त्यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाची खात्री दिली. त्याच वेळेला हे आरक्षण जाहीर करत असताना आपल्या भाषणामध्ये धनगर समाजाचा आज त्या ठिकाणी प्रलंबित विषय आहे तोही त्या ठिकाणी नीटपणे 30च्या माध्यमातून तो अहवाल केंद्र शासनाला अभ्यासपूर्ण शिफारसी करू. म्हणजे केवळ मराठा समाज कॉन्सन्ट्रेट करून मतांचं राजकारण न करता राज्याचा प्रमुख म्हणून सर्व समाजांना जे उपेक्षित आहेत, ज्यांना मागासलेपण आहे, त्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रमुख पुढची लढाई राज्याचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी निरपेक्ष भावना राजकारणापलीकडे जाऊन राज्याच्या पुढची लढाई लढायची आहे. राज्याचे मुख्य म्हणून ते करतात का आशिषजी? पुढची लढाई पण लढायची आहे. उद्या कोर्टबाजी झाली तर ती तयारी का? कोर्टबाजीची तयारी आहे का? नाही, त्या बाबतीत माझी आशिषजी आपल्याला विनंती आहे. आशिषजी 100% सर्व तयारी त्या ठिकाणी आहे. आपल्या माध्यमातून माझी माध्यमांना किंवा काही लोक जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शंका, कुशंका, आरोप पुन्हा त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करतायत. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, इतर समाजाच्या मंडळींना विनंती आहे की मराठा समाजाने इतर समाजाच्या बाबतीत सदैव चांगली भूमिका घेतली. आज मराठा समाजाला प्रत्येकाचा हक्क अबाधित राहून
जर आरक्षण मिळतंय तर कुठल्याही प्रकारे कायदेशीर अडचणी न करता मराठा समाजाला सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, आपल्यासोबत हे दोन याचिकाकर्ते आहेत ज्यांनी मागच्या सरकारने जेव्हा 16% आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं, हेच एससीबीसीचं आरक्षण दिलं होतं, तेव्हा कोर्टात धाव घेतली होती. हे दोन याचिकाकर्ते आपल्यासोबत आहेत. एक ओबीसी समाजाचे, दुसरे खुल्या वर्गाकडून याचिका घेऊन गेले होते. मी जातोय मृणाल ढोले पाटील यांच्याकडे. मृणाल ढोले पाटील, आता हे जे आरक्षण दिलं गेलेलं आहे हे मागच्या सरकारप्रमाणेच आहे, फक्त त्याला राज्य मागासवर्ग आयोगाचं अधिष्ठान आहे, म्हणजे त्यांच्या मार्फत शिफारस करून ते आता मिळालेलं आहे. तरी सुद्धा तुम्ही कोर्टात जाणार? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातनं मार्ग काढले या सगळ्या प्रश्नातनं, खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी एक प्रकारे शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये मराठा समाजातील गरीब वर्गाला, नॉन क्रिमी लेअरच्या वर्गाला आरक्षण दिलेलं आहे. खरं तर आमच्या मते त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. पण हे सगळं करत असताना मला सरळ सरळ असं वाटतं की कुठेतरी ज्या अर्थी सरकार म्हणते की आम्ही फौज तयार करू, वकिलांची फौज उभी करू, याचा अर्थ सरकारलाच विश्वास नाहीये की हे जे त्यांनी दिलंय हे टिकल. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये डाऊट घेण्यासारख्या आहेत. म्हणजे आयोगाच्या कामकाजावर बऱ्याच जणांनी आक्षेप घेतले, त्याच्यात एका जातीचं जास्त प्रतिनिधित्व होतं, ह्याच्यावर बऱ्याच जणांनी आक्षेप घेतले. याच्यानंतर जो विषय की 16% कोटा आणला कुठनं, म्हणजे आज ओबीसींना जे आरक्षण भेटतंय 16% मध्ये 300 जाती आहेत आणि 1 कास्ट 1 कॅटेगरी, 16% साठी 1 कास्ट 1 कॅटेगरी, हे कसं चालेल? हे न्यायाला धरून आहे का, न्यायिक तत्वाला धरून आहे का? दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आमचं म्हणणं आहे की ओबीसी रिझर्वेशनवर व्हाईट पेपर काढा, एक श्वेतपत्रिका काढा. त्याचं कारण असं आहे की ओबीसींना दिसतंय आरक्षण भेटलंय, पण वास्तविक ते भेटलेलं नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायतीपासून सरपंच पद, जिल्हा परिषद, अक्षरशः नगरसेवक आणि महापौर पद हे ओबीसी पर्यंत आलेलंच नाही. त्यातलं 50% गेलेलं. जातीवर आधारित निवडणूक नसते, ती राजकीय पक्षांची निवडणूक असते. हे पण एक मिसकन्सेप्शन लोकांमध्ये पसरलेलं आहे, लक्षात घ्या. ओबीसी राजकीय पक्षाला तिकीट दिले तर ते मिळतं ना, त्या कोणाला निवडायचा उमेदवार आपल्या पक्षाकडून, हा अधिकार त्या पक्षाचा आहे. हो बरोबर आहे, पण जात वैधता प्रमाणपत्र देत असताना त्याच्यामध्ये अतिशय बोगसगिरी होती, विकले जातात. आमच्या इथं बऱ्याच ठिकाणी हे जात प्रमाणपत्र खोटे विकले जातात आणि त्यामुळे ओबीसी आरक्षण म्हणून तर आम्ही म्हणतो ना श्वेतपत्रिका काढा. नोकऱ्यांमध्ये तीच परिस्थिती आहे, शिक्षण संस्थांमध्ये तीच परिस्थिती आहे. त्यामुळे आम्हाला म्हणायचं की ओबीसीना आजपर्यंत जे आरक्षण दिलंय ते अजून भेटलेलं नाही. ओबीसी मधला सी हा क्लास आहे आणि एससी मधला सी हा कास्ट आहे. हो बरोबर आहे ना. त्याच्यानंतर आमचं म्हणणं काय आहे की जो रिपोर्ट आलाय तो आता पब्लिक करा ना. आता एटीआर तुम्ही दिला, त्याच्या विरुद्ध कायदा केला. याच्यामध्ये एक मला असं सांगायचंय की एटीआर मध्ये त्यांनी एज्युकेशनला 8 पैकी 8 गुण दिलेत आणि त्यांनी असं सांगितलं की 87% लिटरसी रेट आहे महाराष्ट्राचा मराठा समाजाचा, जेव्हा की नॅशनल लिटरसी रेट जो आहे तो 74% आहे. मग मला सांगा एज्युकेशनल बॅकवर्ड यांनी दाखवलं कसं? म्हणजे अशा बऱ्याच त्रुटी आहेत. जेव्हा अहवाल समोर येईल, जेव्हा त्याच्यातल्या खाचाखोचा दिसतील आणि त्यातल्या त्रुटी लक्षात येतील, मुळात आधी अहवाल येऊन द्या, त्याच्यानंतर बघता येईल. पण आता अहवाल येणारच नाहीये, आता एटीआर आलेला आहे. हो ठीक आहे ना, पण मग अहवाल पब्लिक करा ना. त्याचं कशा आधारे दिलंय हे आम्ही पब्लिक करा, अहवाल पब्लिक करा. आम्ही मागणी करतो. अहवाल आलेला आहे ना, तो पब्लिक डोमेन मध्ये आला. एटीआर आहे, जो मूळ अहवाल आहे तो आलेला नाहीये. त्यामुळं तुर्तस्त आम्हाला असं वाटतंय आम्ही सेफ झोन मध्ये आहोत. कारण जे 50% आरक्षण आपण 52% म्हणताय, 52% आरक्षण नाही. त्याचं कारण असं की एसबीसीचं जे 2% आरक्षण आहे ते ओबीसी मध्येच घातलेलं आहे आणि ते 50% मध्ये ते सील झालेलं आहे. हीच भीती आम्हाला आहे की कदाचित उद्या हे आरक्षण देतील, टक्केवारी निघून जाईल, पण तो मागासपणाचा जो टॅग आहे ते लागल्यामुळे ते ओबीसी मध्ये येतील. ही भीती आम्हाला अजूनपर्यंत आहे. पण तूर्त या भीतीवरती आपण या 3 आमदारांना विचारणार आहोत त्यांचं काय मत आहे. पण आधी आपण दिलीप अलोनीकडनं जाणार आहोत. दिलीप अलोनी सर, प्रश्न तोच आहे की तुम्ही खुल्या वर्गाच्या वतीनं याचिका घेऊन गेला होतात, अजूनही तुमची तीच भूमिका आहे? हो, पहिली गोष्ट म्हणजे मी मराठा समाजाचं अभिनंदन करतो. त्यांनी बराच लढा दिला, बरेच त्यांच्यातले अनुयायी शहीदसुद्धा झाले आणि आम्ही पूर्णपणे मराठा समाजाबरोबर आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आमचीही इच्छा आहे. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा समाजातील आणि इतर समाजातील गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि आरक्षण देताना जो जातीयवाद केला जातोय तो चुकीचा आहे. पण 50 क्रीमी लेअर वाल्यांनाच आरक्षण आहे. क्रीमी लेअरची डेफिनेशन 8 लाखाची आहे. मला एक सांगा,
जर एखाद्या मराठा समाजातील व्यक्तीला 7 लाख रुपये पगार आहे आणि एक ब्राह्मण समाजातील व्यक्तीचं कुटुंबाचं उत्पन्न फक्त 1 लाख रुपये वर्षाचं आहे, तर हा अन्याय नाही का? खरं म्हणजे गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे, ते कुठल्याही जातीचं असो. हा विषय मी दुसरीकडे आता नेतोय की आता सर्व मान्यवरांनी अतिशय आनंद दाखवला, प्रत्येक आमदारांनी या ठरावाला पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्र्यांचं पूर्ण कौतुक होत आहे. पण हे सगळं होत असताना खुल्या वर्गावर जो अन्याय होतोय त्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. कारण ज्या क्षणी मराठ्यांना 16% आरक्षण दिलं जात आहे तेव्हा तेवढी जागा खुल्या वर्गातून घेतली जाते. कारण खुल्या वर्गात दोन्हीकडनं मार बसतो. खुल्या वर्गाची एकतर जागा छोटी होती, ती आणखीन छोटी झाली आणि SC असो, ST असो, OBC असो किंवा आता हा जो नवीन गट आहे, हे सर्वजण पुन्हा खुल्या वर्गातही कॉम्पिटिशन करू शकतात. असं खुल्या वर्गाने कुठलं पाप केलेलं आहे? खुल्या वर्गात फक्त ब्राह्मण येत नाही, खुल्या वर्गात मुसलमान सुद्धा येतात, जे या क्षणी सगळ्यात गरीब आहेत. आणि माझं म्हणणं आहे की खरं म्हणजे मुसलमानांना सगळ्यात जास्त आरक्षणाची गरज आहे. भाजप सरकार नाही म्हणतंय काका. भाजप सरकारने मोठी त्याबद्दल केलेलं आहे. हो, भाजप सरकार फार छान म्हणाल त्याबद्दल की एका धर्माला नाही देत आहेत, मग एका जातीला कसं देतात तुम्ही? एका जातीला आरक्षण कधी देताय? मुस्लिमांना द्यायला पाहिजे, ते सर्वात गरीब आहेत. आणि ही फॅक्ट आहे. मी असे कुटुंब बघितलेले आहेत मुसलमानांमध्ये की जे सकाळी पाण्याबरोबर पाव खातात, चहा पिण्याकरता सुद्धा त्यांच्याजवळ पैसे नाहीयेत. प्रचंड गरिबी आहे. हे विधिमंडळामध्ये हाच विषय झाला की मुस्लिम समुदायाला 5% शिक्षणामध्ये आरक्षण जे दिलं होतं मागच्या सरकारने, ते हायकोर्टानं ग्राह्य मानलं, तरी सुद्धा भाजप सरकार ते लागू करत नाही. राणे समितीच्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की हे मुस्लिम समाजाचं आरक्षण होतं. मुस्लिम समाजातील 50 जातींना आरक्षण दिलं होतं. हा फरक लक्षात घ्या आपण. आणि जे हे आरक्षण 5% हायकोर्टाने मान्य केलं पाहिजे की या 50 जातींना 100% दिलं पाहिजे आरक्षण. पण त्याच्यावर भाजप सरकार केलं, पण भाजप सरकार नाही म्हणताय ना. तुम्ही सांगा. एक्झॅक्टली. दुसरं सुधीरजी, मी आपल्याला काही विचारतो. बोलतो मला बोलायचंय. हो येतोय मी. एकच मिनिट. सुधीरजी, आपण समाजशास्त्रातले एक्सपर्ट आहात आणि आपण त्यांचे सल्लागारही होतात. आपण जर मागासवर्ग आयोगाचा कायद्याचा अभ्यास केला असेल थोडाही, तर त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे की दर 10 वर्षाने पूर्ण राज्याचं सर्वे व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठले समाज मागास आहेत, कुठले फॉरवर्ड आहेत, हे फाइंड आउट करायला पाहिजे. कारण 50%ची जी लक्ष्मण रेषा आहे ती पार करता येत नाही. जर कोणी फॉरवर्ड असेल तर कोणीतरी बॅकवर्ड असेल. मग जर मराठा समाज बॅकवर्ड म्हणून आता फाइंड आउट झाला आहे, तर मग त्यांच्यापेक्षा फॉरवर्ड कोण जण आहेत की जे ओबीसीत आहेत? ठीक आहे, सुधीर गव्हाणे उत्तर द्या. म्हणून की वाढत नाही. 50% लिमिट आहे इंदिरा साहानी खटल्यानुसार असं म्हटलं गेलं. आणि तेव्हा मी जस्टिस PB सावंतांना हा प्रश्न विचारला होता, तेव्हा ते असं म्हणाले होते की 1992 मध्ये अशी धारणा होती की बहुतेक समाज हा फॉरवर्ड म्हणजे प्रगत आहे, काही समाज हा मागासलेला आहे, म्हणून ते 50%. पण आता चित्र उलट दिसतंय. आता बहुतेक समाज हा मागासलेला दिसतोय, फार कमी हे फॉरवर्ड म्हणजे प्रगत दिसत आहेत. आता परिस्थिती उलटी झाली. ही लिमिट वाढवायला काही हरकत नाही असं मत PB सावंतांचं सुद्धा होतं. पण त्याबद्दल स्वतः डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलेलं आहे जेव्हा नाही, ते आधी म्हटलं होतं, त्यानंतर इंदिरा साहानी खटला पण आला. नाही सर, इंदिरा साहानी खटल्यामध्ये सुद्धा PB सावंत स्वतः म्हणतात आहे. त्यांनी अलीकडे इंटरव्ह्यू मध्ये ही बाब त्यांचा लेख सुद्धा लिहून आलाय. पण इंदिरा साहानी खटला हा बॅकवर्ड कमिशन आणि मंडल कमिशन खटला विचारूया. गव्हाणे, डॉक्टर गव्हाणे. हा, अतिशय मी अभिनंदन करतो आपले अलोनीजी आणि मुनाल ढोले पाटील यांचं की काही महत्त्वाचे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. काही मनामध्ये असणाऱ्या शंका इतर समाजामधल्या त्याही त्यांनी उपस्थित केलेल्या आहेत. 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. जसा आपण उल्लेख केला आशिषजी की ज्या मराठा समाजातले लोक सत्ता वर्गामध्ये आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, अनेक मंत्री मुख्यमंत्री झालेले आहेत, अशा समाजाला मागास मानता येईल का सामाजिक दृष्ट्या, असा प्रश्न वाटतो आणि तर्कसंगत सुद्धा वाटतो तो आपल्याला. परत हे एक लक्षात घेतलं पाहिजे की
एखादा समाज सत्ता वर्गाचा घटक आहे किंवा त्यातले मुठभर लोक सत्तास्थानी आहेत, बलदंड लोक सत्तास्थानी आहेत, म्हणजे तो समाज प्रगत झालेला आहे, हा एक अतिशय चुकीचा भ्रम आहे. उदाहरणार्थ, ज्या मुस्लिम समाजाबद्दल अलोनीजी यांनी अतिशय चांगलं वर्णन केलं आणि सच्चर कमिटीच्या आयोगामध्ये सुद्धा ते निश्चितपणे समोर आलेलं आहे, जर या समाजाची 600 वर्ष आपल्या देशावर सत्ता होती तर त्या मुस्लिम समाजामध्ये अनेक मोठे सत्ताधारी होते. आजही ते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे काय होतं तो महत्वाचा प्रश्न नाहीये. हेच मराठा समाजाच्या बाबतीत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हा, तर मी तेच त्यांना विचारतोय की त्या आयोगाने तशा तऱ्हेचा सर्वे केला आहे का की मराठा समाज इतर समाजांच्याहून बॅकवर्ड आहे. जर तो इतर समाजांहून बॅकवर्ड असेल तर ओबीसीतले जे समाज त्यांच्याहून फॉरवर्ड आहेत त्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि मराठा समाजाला ओबीसीत घ्यायला पाहिजे. काही प्रॉब्लेम नाही. हा 10 वर्षांना रिव्ह्यू घेण्याचा क्लॉज आहे. सिंपल. तुम्ही सगळ्यांनाच बरोबर घेणार म्हणजे जे बॅकवर्ड आहे त्यांनाही, जे ओबीसी मध्ये फॉरवर्ड आहे त्यांना. मुद्दा कळलाय. हा डॉक्टर कंटिन्यू. वेळ कमी आहे, इतर पाहुण्यांकडे जायचं. मी आपल्याबद्दल अलोनीजी, थोडक्यामध्ये मी सांगतो तुम्हाला. अलोनीजी, आपण जो मुद्दा उपस्थित करताय की रिव्ह्यू करायचा, याचं पुनरावलोकन करायचं नाही सर, मी म्हणतोय की तुम्ही सर्वे केला का? कारण घटना अतिशय स्पष्ट आहे. नाही, मी सांगतोय आपल्याला, आपण कृपया ऐकून घ्या. मी सांगतोय आपल्याला की घटनेमध्ये असं म्हटलेलं आहे की कास्ट म्हटलेलं नाही, क्लासेस म्हटलेलं आहे. वर्ग. आपण घटनेमध्ये नाही चाललोय, आणि आरक्षण घटनेचा संबंधच नाही. इथे सर्वे करण्याकरता स्पेसिफिक आहे तो कायदा. कायद्याप्रमाणे तुम्ही काम केलंय का एवढंच मी विचारतो तुम्हाला. मागासवर्ग आयोगानं आणि याच्या आधी जसं उल्लेख भाईंनी केला की सर्वेक्षण झालेलं आहे. आता माझी जी माहिती आहे, आत्ताच्या मागासवर्ग आयोगानं 46,000 कुटुंबाचं फॅमिलीचं संशोधन केलं. पण ते सगळे मराठा होते की इतर समाज? 25,000 अधिक मराठा समाजाची कुटुंब होती आणि त्याशिवाय उर्वरित हे इतर समाजाचे होते की ज्यांची तुलना करता येईल की जे ओबीसी कॅटेगरीमध्ये इतर मागासवर्गामध्ये येतात त्या समाजाचंही सर्वेक्षण केलं. कारण तुलनात्मक अध्ययन केल्याशिवाय हे होत नाही. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाजाचं जे संकट आहे ते शेती करणाऱ्या सगळ्या समाजाचं संकट आहे. शेतीवर अरिष्ट असल्यामुळं शेती करणाऱ्या ज्या जाती जमाती आहेत त्यावर हे संकट आहे. भाई जगताप, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं जाणार. हे जे धक्का न लावणं आहे, धक्का न लावण्याशिवाय आरक्षण कसं मिळेल? थोडक्यात. नाही, आता असं आहे की एकतर 2 गोष्टी मला इथे मुद्दाम क्लिअरिफाय करायला लागल्या. कारण काय झालं की आमच्या एका मित्राने सांगितलं की भाई जगताप मुसलमानांचं आरक्षणाचं बोलले नाहीत. मी जेव्हा याच्यामध्ये सभागृहात बोललो त्यावेळेला हेच बोललो, नेहमीच मी बोलतो. उलट माझं तर म्हणणं तेच आहे की राणे समितीने 2 समाजाला हे दिलं होतं आरक्षण आणि हे खरंच आहे मुस्लिम समाजातल्या ज्या जाती आहेत त्यांना ते आरक्षण होतं आणि ते शिक्षणातलं आरक्षण कोर्टाने मान्य केलं होतं, ग्राह्य केलं होतं. या सरकारने ते हे केलं. म्हणजे हे याच्यातनं ते पळ काढतातच आहेत. याच्या धनगर आरक्षणातनं ते पळ काढतातच आहेत. टीस वगैरे जे काय म्हणतात आहेत ना ते असू द्या, परंतु पळ काढतात आहेत. कारण इकडे धर्माचा आधार भीती दाखवायची, आम्ही धर्मावर देत नाही हा प्रश्नच नाही. कारण ओबीसी मध्ये काही मुस्लिम जाती आहेतच ऑलरेडी. काय सांगतात भाई? मराठा आरक्षणावर चर्चा करतो, वेळ कमी आहे. मी चर्चेमध्ये मुद्दाम गेलो नाही त्यामुळे मला माफ करा. कारण होय म्हणूनच मी त्याचा उल्लेख केला नव्हता. मित्रांनी ते आमच्या उल्लेख केला म्हणूनच फक्त हे केलं. एक गोष्ट आपण म्हणालात आशिष, ते खरं आहे की आता याच्यामध्ये एक साधारण भीती वाटणं ओबीसी समाजाला स्वाभाविक आहे. एकच गोष्ट तिथे चुकीची जाता कामा नये. मराठा समाजाने आरक्षण मागताना फक्त याच्यामध्ये शिक्षणामध्ये आणि याच्यामध्ये नोकऱ्यांमध्ये मागितलं, राजकीय आरक्षण मागितलेलं नाही. त्यामुळे त्या इथे जे डोले पाटील किंवा त्यांनी जे काय वक्तव्य केलं की आमच्या काही हे असतील नगराध्यक्ष असतील किंवा काय असतील हे झाले नाही किंवा आमदार खासदार सगळे जे काय मंत्री जे असेल तर राजकीय आरक्षण त्यांनी मागितलेलं नाही. आणि हे पहिल्यापासूनचं त्यांचं म्हणणं होतं. अगदी सकल मराठा समाजाचं पहिल्यापासूनचं ते म्हणणं होतं. आता सगळ्यात महत्वाचा गोष्ट, आपण सगळ्या गोष्टी चर्चा करताना आपण
आपल्या देशाचे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने जे काही आपल्याला गाईडलाईन दिले ती सोडून आपल्याला जाताच येत नाही आणि त्याच्यातच सगळं काय आलं. आणि म्हणून मी 15/4 आणि 16/4 उल्लेख केला. आणि हे स्वाभाविक आहे की हा 15/4 आणि 16/4 नुसार मागासले पण जेव्हा सिद्ध होतं त्याच्यामध्ये मॅक्झिमम हा वर्ग जो आहे हा ओबीसी वर्ग त्याच्यामध्ये मोडतो, म्हणून त्यांना ती भीती वाटणं स्वाभाविक आहे. परंतु म्हणून आम्ही वारंवार म्हणालो की आज जे आरक्षण आहे त्याला धक्का न लावता ओबीसीचं असेल बाकीच्या तर प्रवर्गाला विषयच येत नाही, परंतु ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला ते धक्का न लावताच ते 16% असलं पाहिजे जे आम्ही दिलं होतं. ते आज यांनी हे केल्यामुळे आम्ही म्हणतोय या सरकारने त्याला दुजोरा दिल्यामुळे आणि घटनेच्या चौकटीत बसवल्यामुळे ते टिकेल असं आम्हाला वाटतं. हेही खरं आहे. भाजप सरकारनं सध्याच्या आरक्षण दिलेलं आहे ते राणे समितीनं जी शिफारस 16% केली होती त्या आधारेच दिलेला आहे. तरी सुद्धा कायद्याची लढाई ही लढावी लागणार आहे, कारण समाजाच्या भावना तीव्र आहेत. अजूनही आपल्याला पूर्ण आरक्षण मिळालं नाही, इतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत अशी भावना आजही ती दिसलेली आहे आणि तो जाब ते सरकारला विचारतातच आहे. माझं असं वाटतं आशिषजी ही जी पुढचा जो प्रवास आहे प्रामुख्याने ह्याच्यामध्ये जो शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये त्या आरक्षणामुळे जो मुलांचा जो फायदा होणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जो बदल होणार आहे तो माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ह्या आरक्षणाच्या ह्या लढाईमध्ये ज्या ज्या मुलांनी अंगावर केसेस घेतलेल्या होत्या आंदोलनामध्ये त्याही वर लवकरात लवकर ह्या राज्य सरकारने खरं म्हटलं तर निकाल दिले पाहिजे, कारण का त्याही मुलांना या आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे. आता भविष्याच्या दृष्टिकोनातून जे जे आपल्याला हे आरक्षण टिकवण्यासाठी करायला लागेल ते निश्चित पद्धतीने राज्य सरकार पण करेल आणि आपणही सगळेजण त्या पातळीवर त्या पद्धतीने आपल्या पद्धतीने हे सगळ्यांना संरक्षण देण्याचं काम आपण निश्चित पद्धतीने करू. प्रसार माध्यमात पण मी आपल्याला सांगेन की शेवटी आपल्याला ज्या राज्यामध्ये राहायचे आहे त्याच्यामध्ये सगळ्या समाजाला घटकाला बरोबर घेऊन चालायचं आहे. आणि शेवटी मी ह्या आमच्या राज्यातल्या ओबीसी समाजाला मी विश्वासात किंवा मी त्यांना आश्वस्त करीन की मराठा समाज हे कोणाचंही दुसऱ्या आरक्षणाला कुठला हात न लावता आतापर्यंत आरक्षण मागत होतं. मराठा समाजाने आतापर्यंत सगळ्यांनाच आधार देऊन आणि सगळ्यांबरोबर चालण्याची भूमिका आतापर्यंत घेतलेली आहे. म्हणून ओबीसी समाज असेल किंवा अन्य समाजाच्या घटकांनी कुठेही त्यांच्या मनामध्ये भीती ना हे करता, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता, कुठल्याही सोशल मीडिया व्हॉट्सअपवर विश्वास न करता जोपर्यंत काहीतरी शाश्वती आपल्याला मिळत नाही, काहीतरी आपण स्वतःच्या डोळ्यांनी वाचत नाही तोपर्यंत कुठल्याही अफवांवर कुठल्याही बाबतींवर विश्वास न ठेवता वातावरण न बिघडवता मला वाटतं आपल्या राज्यामध्ये आपण वावरलं पाहिजे. हे माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. आज फार मोठ्या लढाईनंतर आशिषजी या आपल्यालाही माहिती आहे की एवढा मोठी लढाई मराठा समाजाने लढला आणि त्याच्यामुळे आज ह्या समाजाच्या तरुणांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालेले आहे. म्हणून ह्याचा पुढचा प्रवास हा आमच्या मुलांसाठी आणि भावी पिढीसाठी फार महत्त्वाचा आहे आणि त्या दिशेने आपण सर्वजण चाललं पाहिजे असं मला प्रामाणिक पद्धतीने वाटतं. प्रवीण दरेकर, आज मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की काही गंभीर गुन्हे जे आहेत या आंदोलनादरम्यानचे की ज्यामध्ये दिसतंय की त्यांनी कायदा हातात घेतलेला आहे ते मागे घेतले जाणार नाहीत, पण बहुतेक 500 गुन्हे हे मागे घेतले गेलेले आहेत. तरी सुद्धा अनेकांना असं वाटतं की मराठा आरक्षण दिल्यानंतर राजकीय श्रेयवादाची लढाई ही आरक्षण मिळाल्यानंतर आणखी तेज होईल. आशिषजी, मला वाटतं आपण सगळ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन आणि आभार मानला पाहिजे. कारण या सगळ्या अशा संवेदनशील वातावरणामध्ये कायद्याच्या जंजालातून त्या ठिकाणी आज आरक्षण देण्याचा एक महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक असा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आशिषजी, जे छोटे मोठे जे विषय आहेत ते शासन स्तरावर ऑलरेडी मार्गी लागलेले आहेत. मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की बहुतांश गुन्हे आपण मागे घेण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला आहे. प्रत्येक 30-40 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्या संदर्भात त्या ठिकाणी शासन भूमिका घेईल. मला एक या ठिकाणी खंत आणि दुःख त्या ठिकाणी वाटतं की मुख्यमंत्र्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे हा विषय त्या ठिकाणी मार्गी लावल्यानंतर
वेगवेगळ्या प्रकारच्या शंका कुशंका कायद्याच्या जंजाल निर्माण करून पुन्हा या विषय त्या ठिकाणी जो झालाय, ज्या मराठा समाजाला आनंद झालाय त्याच्यावर विरजण घालण्याचं काम कुणी करू नये अशा प्रकारची माझी विनंती आहे. ठीक आहे, ठीक आहे. याच नोटवरती खरं तर आपण थांबायला हवं. याच नोटवरती थांबूया. कोणी विरजण घालण्याचा प्रयत्न करू नये. मुख्यमंत्री म्हणाले होते शिर्डीच्या सभेमध्ये की 1 डिसेंबरला मराठा समाजानं जल्लोष साजरा करावा, पण तो 30 नोव्हेंबरला साजरा करावा लागतोय. लोकांनी तो केला सुद्धा. आता राज्यपालांकडे जेव्हा ते जाईल, त्यांची स्वाक्षरी होईल, तो कायदा कधी लागू होतोय त्याची तारीख निश्चित होईल. त्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा समाज जल्लोष करेल आणि त्यानंतर राज्य सरकारची आणखी कसोटी लागणार आहे. ती म्हणजे हा जो मराठा आरक्षणाचा 16% निर्णय आहे, हा कायद्याच्या कसोटीवरती न्यायालयाच्या चौकटीत तो टिकला पाहिजे. आणि ते टिकवण्यासाठी सरकार काय करतं, इतर संघटना पक्ष सगळेच काय करतात, हेही अनेक जण बारकाईनं बघणार आहेत. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. कमी अधिक वेळ मिळाला म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र.